नमस्कार. माझं नाव मनोज पाटील, मनोज कुमार पाटील. माझ्या चॅनलवर मी जी गाणी टाकत असतो त्यात मनोज कुमार पाटील याच नावाने तुम्ही मला ओळखत असाल. तर आज खूप दिवसांनी म्हणजे माझी जवळपास 4-5 गाणी झाल्यानंतर मी तुमच्या समक्ष येतो आहे. कारण की मला काही महत्त्वपूर्ण गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. त्या अगोदर तुम्ही मला जो उदंड प्रतिसाद देत आहात, माझी गाणी सगळ्यांना आवडत आहेत आणि हे सगळे मला कळवत आहेत सुद्धा. लाईक्सच्या स्वरूपाने असेल, कमेंट्सच्या स्वरूपाने असेल, सगळे मला सांगत आहेत की गाणी चांगली होत आहेत. त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तर मी जी गाणी बनवतो, जी तुम्हाला आवडत आहेत, त्याबद्दल पहिली गोष्ट सांगायची म्हणजे ती गाणी मी स्वतःच्या हाताने लिहित असतो. उदाहरणादाखल ही माझी वही आहे. त्यात हे मी लिहिलेलं जे आईचं गाणं आहे, आई मी तुझा अपराधी, हे ते गाणं आहे. तर गाणं लिहिल्यानंतर त्यात काही बदल पण मी करतो आणि त्यानंतर तुम्हालाच जे ऐकायला मिळतं ते खूप पुढे जाऊन त्याचं स्वरूप बदललेलं असतं. तर ते एकदम फायनल आउटपुट तुम्हाला ऐकायला मिळत असतं. अच्छा, AIने बनवल्यामुळे काय होतं की कधीकधी काही अक्षरांचे उच्चार हे बदलतात, पण त्याला काही करू शकत नाही. आता हा सगळा व्याप किंवा हा सगळा प्रपंच चालू करण्याचं कारण काय होतं की मी कविता खूप वर्षांपासून लिहित होतो. म्हणजे अगदी कॉलेजच्या दिवसांपासून सगळेच कविता लिहित असतात, तसा मी पण लिहित होतो. अगदी फेसबुकला माझं एक पेजसुद्धा आहे, मनोज पाटील पोएम्स. मी विचार केला की आपण आता गाणी लिहून बघूया. कारण की गाणी कशी असतात की गाणी कवितांपेक्षा थोडी वेगळी असतात. गाण्यामध्ये एक भाव असतो जो प्रकट होत असतो आणि तो कोणीही ऐकताना रिलेट करू शकतो स्वतःबरोबर. तर त्यामुळे तो एक धागा पकडून मी गाणी लिहायला लागलो. पहिलं गाणं जे माझं या चॅनलवर आलेलं आहे ते कळेना. अगदी या 2026च्या व्हॅलेंटाईन्स डेला ते अपलोड केलं होतं. तर त्याची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. तर कळेनाची गोष्ट अशी होती की मी अगोदर ते गाणं लिहिलं आणि त्याला स्वतःची एक चाल दिली आणि ते काही जाणकारांसमोर ज्यांना संगीताबद्दल माहिती आहे त्यांना ऐकवलं. मग त्यांचं मत असं होतं की जी हल्ली गाणी चालू आहेत त्याच प्रकारचं हे सुद्धा गाणं आहे, पण तू एका संगीतकाराला भेट, त्याच्यात अजून काही चांगलं करू शकतो का बघ आणि मग ते गाणं चांगलं होईल. म्हणजे लिहिलेलं चांगलं आहे, तुझी चाल पण चांगली आहे, पण अजून चांगलं होऊ शकतं संगीतकाराच्या मदतीने. आता खूप मोठा पेच प्रसंग आला, कारण की काय, संगीतकाराला भेटायचं म्हणजे मग संगीतकाराचे पैसे आले, वेळ आला, मग संगीतकाराने सांगितलेला गायक असू शकतो किंवा संगीतकारसुद्धा गायक असू शकतो. तर त्या गायकाचे परत पैसे द्यावे, तर एवढे पैसे तर आपल्याकडे नसतातच. तर त्यामुळे मी अगदी आता काय करू काय नको असं असताना suno.ai ॲड मी कायम बघत होतो. मग मी लगेचच त्याच रात्री suno.ai स्वतःच्याच आवाजात माझी जी चाल होती ते अख्खं गाणं गाऊन रेकॉर्ड केलं त्या ॲपमध्ये. माझे लिरिक्स पण टाकले पूर्णपणे आणि मला जसं म्युझिक हवं होतं, माझ्या अपेक्षेप्रमाणे जसं म्युझिक हवं होतं ते मी अगदी सगळे वाद्य वगैरे टाकले आणि त्याच्यात प्रॉम्प्ट दिला की बाबा हे असं गाणं मला हवं आहे. आणि मग गाणी बनवून आली आणि मग त्याच्यातनं जे मला चांगलं वाटलं ते गाणं, ती 4 गाणी मी निवडली आणि अपलोड केली. अच्छा, ते पहिलंच गाणं होतं म्हणून त्याचे 4ही जे वेगवेगळे प्रकार होते ते मी अपलोड केले. आणि त्याच्यानंतर ते गाणं खूपच जास्त प्रसिद्ध झालं म्हणजे अगदी जशी मोठी गाणी प्रसिद्ध होतात तसं नाही म्हणत आहे मी, पण माझ्यासारखा एक नवीन क्रिएटर जो नवीनच काहीतरी गाणं लिहितो आहे वगैरे, तर मला आनंद मिळेल एवढं नक्कीच त्या गाण्याने मला व्ह्यूज दिले आणि ऑर्गॅनिक व्ह्यूज आणि लाईक्स आणि कमेंट्स. अगदी सगळ्यांनी फोन करून वगैरे पण मला सांगितलं की चांगलं आहे. असं सगळं झाल्यानंतर मग माझा हुरूप वाढला अजून आणि मग मी अजून गाणी लिहायला घेतली
अशी प्रक्रिया आहे की मानवी हस्तक्षेप हा असलाच पाहिजे. आपण आपलं काम माणूस म्हणून करायलाच पाहिजे. अगदी सगळ्याच गोष्टी यंत्राकडून करून घ्यायच्या नाही आहेत. सगळ्या गोष्टी AIकडनं करून घ्यायच्या नाही आहेत. तर माझं गाणं हे जेव्हा मी बनवतो तेव्हा मला अगदी बरोबर माहिती असतं काय मला हवं आहे. बरं, आता हे पहिलं गाणं तर झालं. मग नंतर दुसरं गाणं बनवताना मग मला नेहमी हे एक कुतूहल होतं की गाणं कसं बनत असेल. त्या मी काही मुलाखती ऐकल्या होत्या पूर्वी. तर मग राग जे आहेत आपले, त्या रागांवर बेस्ड सगळी गाणी असतात. राग आणि ताल, मग ह्यांचा अभ्यास मी सुरू केला. मी तुम्हाला दाखवतो. तर पहिल्या गाण्यानंतर जे आहे मी रागांबद्दल व्हिडिओज बघायला लागलो की राग कसे असतात है ना. आणि कोणत्या रागामध्ये कोणती गाणी बनलेली आहेत हे सगळं ऐकून मग माझं जे गाणं, मला जी गाणी सुचत होती ती गाणी कोणत्या रागामध्ये खरं तर व्यवस्थित बसू शकतील, ऐकायला ते बरी वाटू शकतील, हा विचार केल्यानंतर मग मी माझं गाणं अगोदर स्वतःच्या हाताने लिहून किंवा आपल्या लॅपटॉपवर टाईप करून मग त्या ॲपमध्ये टाकतो. अच्छा, कधीकधी मी त्या रागांचे नोटेशन्ससुद्धा काढतो. त्या नोटेशन्सप्रमाणे माझं जे गाणं आहे ते लिहायला घेतो. असं बरं, मला असं वाटतं की संगीतकार जेव्हा संगीत देतात तेव्हा पण हीच प्रक्रिया होत असावी. कारण की संगीतावर गाणं लिहिलं जातं ही पण एक प्रक्रिया होत असते. त्यामुळे एका चालीवर गाणं लिहायचं असेल तर ते कसं लिहायचं, तर राग असतो, त्या रागावर त्याचं नोटेशन्स असेल, त्या नोटेशन्सवर आपण गाणं लिहावं. लिहिता येतं का, आपण प्रयत्न करावा. मग असं चालू झालं. आणि असं चालू झाल्यावर मग ही गाणी अशीच मी लिहत गेलो, नोटेशन्स काढून, नोटेशन्सवर आपले शब्द बसवून, मग त्यांना योग्य जागी आलाप देऊन किंवा योग्य जागी सरगम त्याच्यामध्ये टाकून असं सगळं माझं गाणं बनत असतं. तुम्ही माझ्या प्रत्येक गाण्यात बघितलं तर आलाप असतोच, सुरुवातीला असतो, मध्ये असतो, कधी शेवटी पण असतो. आणि शेवटच्या गाण्यामध्ये तर सरगम पण आहे. अगदी शेवटच्या अंतऱ्याकडे वगैरे एक सरगम पण आहे. तर ती सरगम लिहावी लागते आपल्याला. आलापसुद्धा लिहावे लागतात. ह्याला AIला कळत नाही की इकडे आलाप द्यायचा आहे. AIला सांगायला लागतं की हा आलाप आहे आणि हा असा आहे, हा कोणत्या अक्षरापासून आहे. तर माझी गाणी तुम्ही ऐकली तर तुम्हाला कळेल ते आलाप मी कसे लिहिलेले आहेत ते. तर ह्यात खूप मेहनत आहे. आणि कोणाला जर वाटत असेल की अरे 2 मिनटात अगदी आपल्या खाण्याचा टाईमटेबल जरी दिला तरी पण suno.ai तर गाणं बनवून देतंच. हो, देतं ना ते बनवून. पण मग त्याच्यात तुम्ही काय देता, त्याच्यात तुम्ही त्याला प्रॉम्प्टमध्ये कोणता डेटा देता ते महत्त्वाचं आहे ना. हे काही जणांना समजत नाही आणि मग ते काही पण बोलत असतात. त्यामुळे माझी गाणी जेव्हा तुमच्यासमोर येतात तेव्हा ते अगदी 2 मिनटात तयार झालेलं तर बिलकुलच नसतं. अगोदर ते लिहिण्याची प्रक्रिया खूप मोठी आहे. आधी मी ठरवलेलं की प्रत्येक आठवड्याला एक गाणं आपण लिहावं. पण नंतर आता तर मी व्हिडिओ पण टाकायला लागलेलो आहे. त्यामुळे व्हिडिओ बनवायला पण वेळ लागतो. हा व्हिडिओसुद्धा AI जनरेटेड आहे. पण त्यासाठी पण तुम्हाला एका दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनातून सगळं काही बघावं लागतं. म्हणजे फक्त दिग्दर्शक होऊन चालत नाही, तुम्हाला तिकडे कला दिग्दर्शक पण व्हावं लागतं. तुम्हाला सेट पण डिझाईन करावा लागतो प्रत्येक शॉटचा. आणि नंतर कोणत्या वेळेला कोणते कपडे कोणी घातलेले आहेत, म्हणजे तुम्हाला कॉस्ट्यूम डिझायनर पण व्हायला लागतं है ना. मग लाईटिंग पण सांगावी लागते, कोणती लाईटिंग आहे. मग तुम्हाला कॅमेरामन व्हायला लागतं, कॅमेरा कसा मूव्ह करणार आहे ते पण सांगायला लागतं. तर ही सगळी मेहनत आहे. हे सगळं तुम्हाला करावं लागतं. मग नंतर तुमच्यासमोर एक चांगला व्हिडिओ आणि एक चांगलं गाणं हे सगळं काही येत असतं. तेव्हा ज्यांना अगदी 2 मिनटात गाणं येतं, मग त्याला काय आपण वाहवा करायची, आपण त्या स्टुडिओमध्येच जाऊन करावं बाबा. मग त्यांच्याकडे पैसे असतील त्याने जावं. आमच्याकडे पैसे नाही आहेत, आम्ही लिहू शकतो असं आम्हाला वाटतं, म्हणजे मला तरी वाटतं. त्यामुळे मी ते बनवत असतो आणि ज्यांना आवडतं ते ऐकतात. तर माझे जे काही प्रेक्षक आहेत त्यांचे मी खरंच आभार मानतो की तुम्ही माझ्या चॅनलला मोठे करत आहात. आणि हे चॅनल मोठं होत असताना मी तुम्हाला कधीच विसरणार नाही. आणि माझी जी क्वालिटी आहे ती पण कमी होऊ देणार नाही आहे. हां, बरं, जरा उशीर होईल गाण्यांना. आठवड्याला एक गाणं नाही होणार, कधी कधी 15 दिवससुद्धा लागतील, त्यापेक्षा जास्तसुद्धा लागेल.
वेळ, कारण की व्हिडिओसुद्धा बनवायचा असेल तर वेळ लागतो. परत गाणं बनवल्यावर त्याचं ते कसं चाललं आहे नेटवर ते पण बघावं लागतं. आता सगळं एकच माणूस करत असल्यामुळे वेळ सगळा जात असतो. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आभार. आणि माझ्यासारखेच इतरही क्रिएटर असतील जे प्रामाणिकपणे काम करत असतील, त्यांचा प्रामाणिकपणा ओळखा आणि त्यांचंही चॅनल वाढवण्यात आणि त्यांना कमेंटच्या स्वरूपात, लाईक्सच्या स्वरूपात आपलं मतप्रदर्शन देत जा, त्यांना सहकार्य देत जा, त्यांना प्रमोट करत जावा, तुम्ही शेअर करत जावा त्यांचे व्हिडिओ, माझेही अशी एक विनंती करतो. तर ही अगदी कळकळीची विनंती आहे की AIच्या जगातही मेहनत ही घ्यावीच लागते. जे मेहनत घेत नाहीत त्यांचा कॉन्टेंट आपल्याला लगेच कळतो की ह्यांनी काहीच मेहनत घेतलेली नाही आहे. माझी गाणी तुम्ही ऐकल्यावर तुम्हाला कळतच असेल की ह्यात मेहनत नक्कीच घेतलेली आहे. ऑर्केस्ट्रेशन असतं माझ्या गाण्यांमध्ये, जसं जुन्या संगीतकारांच्या गाण्यांमध्ये होत होतं. बरं, माझ्या गाण्यांना कधी संगीतकार मिळेल नाही मिळेल मला माहीत नाही. जेव्हा मिळेल तेव्हा नक्कीच आपण तसं करू. म्हणजे चांगली गाणी पण म्हणजे स्टुडिओमध्ये आणि गायकांच्या तोंडून गायलेली गाणीसुद्धा नक्कीच येतील. एक गाणं मी दिलेलं आहे माझ्या एका मित्राला, तर ते माझ्या चॅनलवर न येता दुसरीकडे प्रदर्शित होणार आहे आणि पण माझं नाव येईल तिकडे गीतकार म्हणून. तर संगीतकार म्हणून जर कोणी काही देत असेल तर मग आता त्याला दुसरा शब्दच नाही आहे. ॲप हा मदतीला आहे, पण संगीत कसं असावं हे नक्कीच मी ठरवत असल्यामुळे मी संगीतकार लिहायला लागलो आहे. तसा मी जे बाकीचे मोठमोठे संगीतकार दिग्गज आहेत तसा संगीतकार नक्कीच नाही आहे, हे मला पण माहिती आहे. पण हे माझं गाणं आहे, या गाण्याला संगीत आहे आणि ते माझं संगीत आहे हे बोलण्यात काहीच हरकत नसायला पाहिजे मला वाटतं. आणि जर हे ऐकण्यामध्ये कुणाला हरकत होत असेल तर त्यांनी मला माफ करावे, ही माझी विनंती आहे. पण असंच आहे हे. आता मीच संगीत त्याचं केलेलं आहे, त्यामुळे मी संगीतकार अगोदर मी संगीतकार लिहत नव्हतो. मी एक वेगळा शब्द बघत होतो काय देता येईल वगैरे, ऑर्गनायझर वगैरे असं काय. पण मग ते काही झालं नाही. त्यामुळे मी संगीतकारच लिहायला लागलो. त्यामुळे इतर कोणता शब्द तुम्हाला सुचत असेल, कारण की हा पूर्ण रागाचा आणि तालाचा विचार करून आणि मग नंतर त्याच्यातले वाद्य कोणते आहेत ह्याचा विचार करून संगीत दिलेलं आहे. त्यामुळे मी संगीतकार देत असतो. परत मी जिकडे अपलोड करतो ही सगळी गाणी यूट्यूबला, त्यांना मी सांगितलेलंच आहे की हे सगळं AI जनरेटेड आहे म्हणून. पण AI जनरेटेड हे सगळं खोटंच असतं असा समज खोटा आहे. त्यातसुद्धा मेहनत घेतली तर ते खरं काम असतं. हेच सांगण्यासाठी आज मी इकडे आलो आहे. तुम्ही माझं मत ऐकलंत, माझा हा व्हिडिओ पाहिलात तर त्याच्याबद्दल कमेंट करा. तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल ते तुम्ही पण सांगा मला. मलासुद्धा इम्प्रूव्ह करायचं आहे, सुधारायचं आहे अजून. तर त्यामुळे तुमच्या कमेंट्सद्वारेच मला कळेल की मला अजून काय नवीन गोष्टी करायच्या आहेत माझ्या गाण्यामध्ये वगैरे, आणि तुम्हाला काय आवडेल ऐकायला तेही मला सांगा. धन्यवाद.